सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. सांगली जिल्हा परिषद निवडणूक 2026 मुचंडी. जिल्हा परिषद गटात कमळाचा नाद. मुचंडी येथे प्रचार सभेत जोशपूर्ण वातावरण. आगामी सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर मुचंडी जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नाद घुमणार, कमळच फुलणार या घोषवाक्यासह प्रचाराला वेग आला आहे. जिल्हा परिषद सांगली अंतर्गत येणाऱ्या या गटात रमेश गंगाप्पा देवर्षी, सौ सुनीता आप्पासाहेब बेडगे आणि वीणा रमेश बिरादार यांच्या प्रचारार्थ मुचंडी येथे भव्य प्रचार सभा पार पडली. या सभेत उपस्थित मान्यवरांनी कमळ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. सभेला नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी, वळसंगचे एम.के. पुजारी, रावळगुंडवाडीचे सदाशिव लांडगे, साहेब अण्णा भिसे, संतोष मोटे, संजय शिंदे, सरकार युवा नेते केंजराव वगैरे, विकास लेंगरे, माजी सरपंच सदाशिव कांबळे तसेच युवा नेते विठ्ठल पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या भाषणातून मुचंडी गटातील विकास कामाचा आढावा घेतला. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व सामाजिक उपक्रम या क्षेत्रात सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळेच मतदारांचा विश्वास दृढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक ही केवळ सत्तेसाठी नसून जबाबदारीची आहे. लोकांच्या अपेक्षांना प्राधान्य देत सर्वसमावेशक विकासासाठी कमळाला साथ द्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सभेदरम्यान कार्यकर्ते व ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. कमळाच्या घोषणा, ढोलताशांच्या गजरात परिसर दणाणून गेला. उपस्थितांनी एकमताने विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला. मुचंडी गटात कमळच्या बाजूने वातावरण अनुकूल होत असल्याचे चित्र या प्रचार सभेतून स्पष्ट झाले. ನಮ್ಮ ತಾಯಿ ತಂಗಿಗಳು, ನಮ್ಮ ಅಕ್ಕಗಳು, ನೀವು ನಾಳೆ ಅವ್ರು ಯಾನ್ರೆ ಒಂದು ಸೇಪಾಸೆ 1000 ಕ್ವಾರ್ಟರ್ ಸುದ್ದ ನಿಮಗೆ ಕಾಯಂ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸ್ವರೂಪಿ ಲಾಡ್ಕಿ ಬಹಿನಿ ಯೋಜನಾ ಈ ರಾಜ್ಯದಾಗ ನಡೆದಿರದೈತಿ. ಟಿಕೆಟ್ ಹಾಫ್ ಆಗೈತಿ. ಈಗ ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕ ಯಾರು ಒಬ್ಬರೇ ಮಾಡಿದ್ರು. ನಮ್ಮ ಜಗತ್ ತಾಲೂಕಾ ಎದರದ ಸಿಂಧು ವಾಪರ ಮಾಡಿದ್ರು. ಇವ್ರ ನುಸ್ತಾ ಊಸ್ ತೋಡಿ ಮಂದಿನ ಗೋಳೆ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಕಾರ್ಖಾನೆ ಕಬ್ಬು ಕಡಿಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅವರು ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾದ ವಾಪರ ಮಾಡಿ ಮತ್ತ ನಮ್ಮ विजयसिंह डप्पे साहेब ಅವರು पहिली इलेक्शन बँकेचे जिंकलो. नंतर आमच्या मंडळी पडल्या. नंतर मी विधानसभेला उभा राहिलो, त्यावेळी पण पडलो. परत मला नको म्हणत होतो. परंतु आमदार साहेबांचं एकंदरीत त्यांचं काम करण्याची पद्धत बघितली आणि 100% हा माणूस कधीही मदत करेल आपल्याला असं वाटल्यामुळं मी उभारलो आणि प्रचंड मताने निवडून आलो. त्याचं कारण आहे की आमदार साहेबच्या वर विश्वास आम्ही टाकला. आमदार साहेब उभे होते त्यावेळी त्यांना फक्त 250 मतं. आता ते बोलताना बाकीचे आमदार 2 लाख, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी बोलत होते. हे आमदार बोलताना 1000 कोटीची भाषा घेतली. कारण यांचं डायरेक्ट कनेक्शन आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्यावर आहे. मुख्यमंत्र्यांचं ह्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. आपण काही काम करायला लागलं तर कलेक्टरकडे जातो, कलेक्टर मग सचिवाला सांगतो, सचिव मंत्रिमंडळात बैठकीत ते मंजूर करून घेतात. मग त्या विषयाच्या मंत्र्याकडे जातो, तो मंत्री मुख्यमंत्र्यांच्याकडे कागद पाठवतो. ह्याला वर्ष लागतं. हे आपले आमदार काय करतात, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे सही होते, 8 दिवसात काम चालू होते. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.